नमस्कार, माझे नाव गणेश सुखदेवजी भुरे आहे. नमस्कार, माझे नाव मुकेश सुखदेवजी भुरे आहे. मी इंदुरखाय इथं मुक्काम इंदुरखाय तहसील जिल्हा भंडारा इथं शेतकरी म्हणून आहे आणि मला अभिमान आहे का मी शेतकरी आहे म्हणून. माझ्याकडं एक भाऊ, आई आणि आमचा छोटासा परिवार आहे. शेती माझ्याकडं 20 एकर शेती आहे. 1996 पासून आम्ही शेतीचे कामे आणि त्या जोडधंदा म्हणजे आपला ट्रॅक्टरचा व्यवसाय करत आहोत. आम्ही त्याच्यानंतर सुरुवातीला आम्ही HMT ट्रॅक्टर घेतला होता, त्यानंतर मी महिंद्रा पण घेतला. त्याच्यानंतर आम्ही 2009 पासून जेव्हा नीरज साहेबासोबत आमचे कॉन्टॅक्ट झाले तेव्हा आम्ही सोनालिका ट्रॅक्टर खरेदी केला. आज 2016पर्यंत नीरज साहेबांकडं सोनालिका ट्रॅक्टर शोरूम होता. त्यांनी मग नंतर जॉन डियर शोरूम घेतला. आज माझ्याकडं नीरज साहेबाकडून कम से कम 20 ते 21 ट्रॅक्टर घेऊन झालेले आहेत आणि त्यांचा अनुभव आपल्याला भरपूर काही पसंत आला आहे. आज माझ्याकडं 3 ट्रॅक्टर, 2 हार्वेस्टर आणि 1 JCB पण सुद्धा आहे. कसं आहे, आजच्या शेतीच्या हिशोबाने पाहिला कम्फर्टेबल चालवण्याची ख्या, स्पीड, ताकद सगळ्या गोष्टी जर पाहिला तर सध्या तर आजच्या परिस्थितीत मला जॉन डियरच्या व्यतिरिक्त दुसरी गाडी आवडत नाही. कारण का मी स्वतः पण ड्रायव्हर आहे आणि स्वतःच चालवतो. असं तर काहीच नाही की मी माणसाच्या हिशोबाने करू म्हणून. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, तिची हर गोष्टी टॉप आहे. आपल्याकडे आता जॉन डियरचे 3 ट्रॅक्टर अवेलेबल आहेत आणि सर्व्हिसिंग वगैरे कंटिन्यू त्यांची वेळोवेळी सर्व्हिसिंग, मेंटेनन्स वगैरे. आणि शोरूम आपला भंडारा आदित्य एजन्सी शोरूममध्ये नेला की वेळोवेळी आपली सर्व्हिसिंग वगैरे आणि स्टॉप वगैरे तिथला व्यवस्थित आहे. आतापर्यंत मी ज्या बी गाड्या घेत आहो आणि घेतलेल्या आहेत ह्या सर्व आदित्य एजन्सी नीरज साहेबांनी आपल्याला भरपूर सहकार्य केला आणि भरपूर माहिती पण दिला. माझं नाव गीताबाई सुखदेवजी भुरे आहे. मला 2 मुलं आहेत. मोठ्याचं नाव गणेश भुरे आहे, लहान्याचं नाव मुकेश भुरे आहे. पण त्यांना कामाची इतकी सवय आहे का सकाळी 6 वाजे बिलकुल डब्बा घेऊन तयार राहतात. ते असे नाही म्हणत कोणत्याच कामाला. माझ्या 2 पोरावर माझा आशीर्वाद आहे. सगळेच कामं ते सुरक्षित करतील अशी माझी इच्छा आहे. जॉन डियर घेतल्याच्या नंतर अनुभव चांगला आला आणि सर्व गोष्टीमध्ये कम्फर्टेबल ट्रॅक्टर होता. त्यामध्ये एकदा असे झाले होते की आपल्याला रिव्हर्स PTOची गरज होती. त्या ट्रॅक्टरमध्ये आपण रिव्हर्स PTO घेतला होता. पहिला असा ट्रॅक्टर होता का ज्याच्यामध्ये रिव्हर्स PTO आला होता, जॉन डियरचा 5310. त्याच्यानंतर लगभग आपल्याकडं 50-60च्या नंतर आता लगभग जर पाहिला तर आपल्याकडे 3 ट्रॅक्टर अवेलेबल आहेत आपल्याकडं. लोकलच्या हिशोबानं म्हणा किंवा शेतीच्या हिशोबानं आम्ही कोणालाही तेच सांगतो, तुम्हाला जर लोकलसाठी गाडी पाहिजे तर 45च्या वरती गाडी नको घ्या, ठीक आहे. आणि कास्तकारासाठी किंवा 2 in 1 काम करायचं आपल्याला तर 45 ते 50 अशी गाडी घ्या. कसं आहे, दिवसेंदिवस कास्तकारी भारी येतात. शेतीमध्ये जर ट्रॅक्टर घ्यायचा पाहिला तर आपल्याला कम्फर्टेबल, कटिंग आणि सर्व गोष्ट जॉन डियरमध्ये अवेलेबल आहे. जॉन डियर जिंदगी का बेस्ट डिसीजन.